नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपणास माहिती आहे का, जास्त मेहनत न करता सुद्धा पैसे वाचवता येतात. महागाईच्या या काळात प्रत्येक जण आपली कमाई सुरक्षित ठेवी इच्छितो आणि भविष्यासाठी बचत करी इच्छितो. पण बरेचदा आपल्याला वाटते की पैसे वाचवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला 8 सोपे मार्ग सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही मेहनत न करता पैसे वाचू शकता. लहान लहान बदल कसे तुमच्या बचतीत मदत करतात, चला ते पाहूया. हे सर्व पाहण्या अगोदर मित्रांनो, या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. नंबर 1, बजेट बनवा. बजेट बनवणे हे बचतीचे पहिले आणि महत्त्वाचे पाऊल आहे. हे कसे कराल? महिन्याच्या सुरुवातीला खर्चाची एक लिस्ट तयार करा. या लिस्टला 2 भागात विभागा: गरजेचे खर्च आणि अनावश्यक खर्च. ठरवा की महिन्याला किती रक्कम वाचवायची आहे. उदाहरणार्थ, जर तुमची कमाई 50,000 रुपये प्रति महिना असेल तर 20% म्हणजेच 10,000 रुपये बचत करण्याचे लक्ष्य ठेवा. बजेटमुळे तुम्हाला तुमच्या प्राधान्यक्रमांची ओळख होते. नंबर 2, अनावश्यक खर्च कमी करा. हे कसे कराल? ज्यांची गरज नाही अशा सेवा जसे OTT सबस्क्रिप्शन किंवा जिम मेंबरशिप बंद करा. बाहेर खाण्याच्या सवयी मर्यादित करा. एका सर्वसामान्य व्यक्तीचे 5,000 दरमहा अनावश्यक गोष्टीवर खर्च होतात. नंबर 3, घरी बनवलेले जेवण करा. मित्रांनो, बाहेर खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या जेवणाला प्राधान्य द्या. हे कसे कराल? यासाठी आठवड्याचा एक मेनू आधीच प्लॅन करा. सोप्या रेसिपीज शिकून स्वतः जेवण बनवा. उदाहरणार्थ, जर तुम्ही रोज 300 रुपये बाहेर खाण्यावर खर्च करत असाल तर महिन्याला एकूण 9,000 रुपये खर्च होतो. जर तुम्ही हेच घरी जेवण बनवून ते 3,000 रुपयापर्यंत कमी करू शकता. यामुळे तुम्ही फक्त पैसेच वाचवणार नाहीत तर आरोग्यदायी सुद्धा राहाल. नंबर 4, ऑनलाईन शॉपिंगमध्ये सावधगिरी बाळगा. ऑनलाईन खरेदी करताना स्मार्ट बना. हे कसे कराल? डिस्काउंट आणि ऑफर्स यांची तुलना करा. गरजेच्या वस्तूंची यादी तयार करा आणि त्याबाहेर काहीही खरेदी करू नका. उदाहरणार्थ, ₹500चे कूपन किंवा ऑफर शोधून मोठ्या प्रमाणात बचत करता येईल. नंबर 5, रोख रक्कम वापरा. मित्रांनो, खरेदी करताना रोख रक्कम वापरा आणि क्रेडिट कार्डचा वापर टाळा. हे कसे कराल? रोख रक्कम वापरल्याने तुम्हाला खर्चावर अधिक नियंत्रण राहते. क्रेडिट कार्ड फक्त अत्यावश्यक प्रसंगी वापरा. रोख रक्कम वापरल्यामुळे तुम्ही खर्चाबाबत अधिक जागरूक होता. नंबर 6, साईड इन्कम. अतिरिक्त उत्पन्नाचे पर्याय शोधा. हे कसे कराल? फ्रीलान्सिंग, पार्ट टाइम जॉब किंवा तुमच्या छंदातून उत्पन्न कमवा. ऑफलाईन ट्युटोरिंग, ग्राफिक डिझाईन किंवा ब्लॉगिंग सारखे पर्याय निवडा. फ्रीलान्स कामातून महिन्याला 10,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त कमाई होऊ शकते. मित्रांनो, 40% भारतीय युवा आज साईड इन्कमचे पर्याय शोधत आहेत. नंबर 7, स्मार्ट खरेदी. मित्रांनो, खरेदी करताना योग्य वेळ आणि योग्य जागेची निवड करा. हे कसे कराल? घाऊक बाजारातून खरेदी करा. सणासुदीच्या सेलचा फायदा घ्या. उदाहरणार्थ, ऑनलाईन प्रोडक्टवर 30% डिस्काउंट मिळून 3,000 रुपयाची बचत करता येईल. नंबर 8, नियमित गुंतवणूक करा. मित्रांनो, दरमहा थोडी थोडी रक्कम गुंतवा. हे कसे कराल? तर SIP म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुरू करा. तुमच्या उत्पन्नाची 10% रक्कम दरमहा गुंतवायला सुरुवात करा. SIP मधून 5 वर्षात 15%पर्यंतचा सरासरी परतावा मिळतो. तर मित्रांनो, हे होते पैसे वाचवायचे 8 सोपे आणि प्रभावी मार्ग. जर तुम्ही या लहान लहान सवयी आत्मसात कराल तर तुम्ही मेहनत न करता तुमची बचत दुप्पट करू शकाल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनामध्ये हा व्हिडिओ शेअर करा. अशा आणखी व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या अगोदर मित्रांनो, ही माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. आर्थिक निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. पुन्हा भेटतो एका नवीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय. धन्यवाद.